Hello student, in previous lecture we have seen some basic concept related to relation. Now today we are going to start a congruence relation. Congruence relation. Let n greater than 1 be any integer. Let n greater than 1 be any integer, then and for any ab belongs to z, for any integers ab belongs to z, we can say that a congruence to b modulo n. This is an a. This statement can be read as a congruence to b modulo n if and only if n divides a minus b. if and only n divides a minus b. म्हणजे हे नीट कसं करायचंय, a congruent to b modulo n. Okay, a congruent to b modulo n if and only n divide a minus b. For an example, since 2 divides 5 minus 1, 2 divides 5 minus 1, आपल्याला माहिती आहे की जर 5 minus 1 घेतला तर 4 आणि 2 हा 4 ला डिवाइड करतो, म्हणजे तुम्ही कसं लिहू शकता 5 congruent to 1 modulo 2, 1 modulo 2. अजून एखादं एक्झाम्पल घ्यायचं झालं तर 5 divides 17 minus 7, then you can write this as 17 congruent to 7 modulo 5. करा बरं, 17 minus 7 किती 10 आणि 5 divide 10 and therefore 17 congruent to 7 modulo 5. पण जर हा इथला नंबर हा जो काही b आहे तो जर तुमच्या 5 पेक्षा लेस देन असेल त्याला आपण रेसिड्यू म्हणतो. म्हणजे हा रेसिड्यू आहे का नाही याला तुम्ही कसं लिहू शकता बघा, याला तुम्ही असं लिहू शकता हा 7 आहे ना, पुन्हा कितीला कॉन्ग्रुएंट होईल 5 ला. तर तुम्ही 7 ला जर 5 ने डिवाइड केलं तर रिमाइंडर किती राहतो 2. म्हणजे 17 कॉन्ग्रुएंट टू 2 मॉड्युलो 5. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की ज्यावेळेस कॉन्ग्रुएंट म्हणजे काय की जर आपण समजा एखादा नंबर घेतला, मी जर 17 ला जर 5 ने डिवाइड केला तर मला रिमाइंडर किती मिळतोय रे, व्हॉट इज रिमाइंडर 2. रिमाइंडर इज 2 and therefore 17 congruent to 2 modulo 5. म्हणजे हे पण स्टेटमेंट करेक्ट आहे, हे पण स्टेटमेंट करेक्ट आहे. पण जर आपल्या दिलेला इथला जो काही नंबर आहे b जो म्हणतो आपण a congruent to b modulo n, हा जर n पेक्षा लहान असेल तर त्याला आपण रेसिड्यू म्हणतो. नेक्स्ट अजून एखादं एक्झाम्पल घ्यायचं झालं तर नेक्स्ट 12 congruent to what modulo 4. सांगा बरं इथे काय नंबर येऊ शकतो 12 congruent to what modulo 4. 0. तुम्ही डिवाइड करून बघा बरं 12 ला 4 ने, रिमाइंडर काय येतो 0. नेक्स्ट 13 congruent to what modulo 4. 13 congruent to 1, कारण तुम्ही जर 13 मधून 1 सबट्रॅक्ट केला तर दिलेल्या जो काही नंबर आहे त्याला 4 ने भाग जाईल. नेक्स्ट also 13 congruent to -3 modulo 4. बघा बरं 13 -3 म्हणजे किती 16 आणि 4 हा 16 ला डिवाइड करतो. जसं 13 हा 1 congruent to modulo 4 आहे, तसं 13 congruent to -3 modulo 4 असतो. अजून तुम्ही लिहू शकता 13 congruent to 5 modulo 4. कारण की बघा बरं 13 मधून 5 गेले किती राहिले खाली 8 आणि 4 डिवाइड 8 and therefore 13 since तुम्ही असं म्हणू शकता since 4 divide 13 minus 5 and therefore 13 congruent to 5 modulo 4. म्हणजे तुम्ही जर पाहिलं असेल की इथला नंबर हा युनिक नसतो, पण जर तो लहान असेल 4 पेक्षा, जसं हा लहान आहे बघा,
then it is called an residue. So hope you understand what is meant by congruence relation. Very simple. If when we say that A congruence to B modulo n, if n divides A minus B, then there are some properties of this congruence relation. जसं आपण डिवाइडच्या प्रॉपर्टी पाहिल्या बघा, जर A हा B ला डिवाइड करत असेल, B हा C ला डिवाइड करत असेल, तर A हा C ला डिवाइड करतो. तशा कॉंग्रुएन्सच्या पण काही प्रॉपर्टीज आहेत बघा. आपण वन बाय वन पाहूया. प्रॉपर्टीज A congruence to B modulo n, पहिली प्रॉपर्टी आपण घेतली, and B congruence to C modulo n, then A congruence to C modulo n. म्हणजे काय झालंय, A हा B ला कॉंग्रुएंट आहे, B हा C ला कॉंग्रुएंट आहे. तर आपल्याला काय करायचं की A हा C ला कॉंग्रुएंट आहे. एखादं एक्झाम्पल घ्यायचं तर तुम्ही बघू शकता. सपोज 10 congruence to, आताच एक्झाम्पल घेऊया आपण, 13 congruence to 5 mod 2 आहे काय बघा. 13 आणि 5 चा डिफरन्स 8 आहे, आणि also 5 congruence to 3 mod 2. हे पण आपल्याला माहिती आहे की 13 आणि 5 चा डिफरन्स 8 येतो, 2 हा 8 ला डिवाइड करतो, म्हणजे काय 2 डिवाइड्स 13 minus 5, 2 divides 5 minus 3. ओके बघा, 13 congruence to 5 mod 2, 5 congruence to 3 mod 2, तर 13 congruence to 3 mod 2 हे सुद्धा ट्रू आहे बघा. कारण की 13 आणि 3 चा डिफरन्स किती आहे, म्हणजे 13 also congruence to 3 modulo 2. 13 आणि 3 चा डिफरन्स किती येतो 10, आणि 2 हा 10 ला डिवाइड करतो. पण हे झालं पर्टिक्युलर एक्झाम्पल. आपल्याला इन जनरल प्रूव्ह करायचंय की जर A हा B ला कॉंग्रुएंट करतो, B हा C ला कॉंग्रुएंट करतो, तर A हा C ला कॉंग्रुएंट करतो. हे आपल्याला प्रूव्ह करायचंय. बघूया आपण कसं करता येईल. आता आपल्याला दिलेलं काय आहे, सिन्स गिवन काय आहे की A congruence to B modulo n and B congruence to C modulo n. This is given. आणि आपला क्लेम काय आहे बघा. आपला क्लेम काय आहे की आपल्याला काय प्रूव्ह करायचं की A हा C ला मॉड्युलो करतो बघा. हे आपल्याला प्रूव्ह करायचं. या दोन गोष्टी दिलेल्या आहेत ना, या दोन गोष्टीवरून आपल्याला ही गोष्ट प्रूव्ह करायची आहे. ओके, सो आपण बघूया. आता आपल्यासाठी आपल्याला डेफिनेशन माहित पाहिजे बघा. एक्झाम मध्ये डेफिनेशन कधीच विचारली जात नाही, पण जर तुम्हाला एखाद्या गोष्टीचा प्रूफ द्यायचा असेल किंवा तुम्हाला जर एखादी कन्सेप्ट जर क्लिअर करायची असेल तर तुम्हाला डेफिनेशन माहित असणं फार महत्त्वाचं आहे. मग मला कॉंग्रुएन्सची डेफिनेशन माहिती आहे का. आपल्याला दिलेलं काय आहे, A congruence to B modulo n. मग याची डेफिनेशन काय आहे बघा. डेफिनेशन काय सांगते की n divides A minus B. ह्या कॉंग्रुएन्सचं मीनिंग काय होतं की n divides A minus B. म्हणजे काय, आता डिवाइडची डेफिनेशन मला माहिती आहे. डिवाइडचं मीनिंग काय असतं की हा जो काही नंबर आहे ना तो n च्या मल्टिपल मध्ये. ज्यावेळेस आपण असं म्हणतो ना n divides A minus B, म्हणजे A minus B हा n च्या मल्टिपल मध्ये. म्हणजे आपण असं लिहू शकतो A minus B is equal to nk1. याला मी इक्वेशन 1 म्हणतो. अजून पुढे मला काय दिले बघा, अजून एक गोष्ट दिलेली आहे B congruence to C modulo n. पण माझं कॉंग्रुएन्सची डेफिनेशन काय सांगते की n divides B minus C. म्हणजे हा जो काय B minus C ना तो n च्या मल्टिपल मध्ये. B minus C is equal to nk2. याला इक्वेशन 2 म्हणूया. आता मला इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 चा यूज करून बघा मी कसं प्रूव्ह करतोय. आता मला काय प्रूव्ह करायचं हे पण मला समजलं पाहिजे. मला काय प्रूव्ह करायचंय की A हा C ला कॉंग्रुएंट करतो, म्हणजे काय की n ह्या दोघांच्या डिफरन्सला डिवाइड करतो. म्हणजे काय, ह्या दोघांचा डिफरन्स A आणि C चा डिफरन्स हा n च्या मल्टिपल मध्ये. ओके, n A आणि C चा डिफरन्स हा n च्या मल्टिपल मध्ये. मग आपण कन्सिडर करूया A minus C. A minus C. आता या A minus C ला मी कसं लिहू शकतो बघा. A minus B plus B minus C. काय केलंय मी यामध्ये, आपण B ऍड केलाय आणि B सबट्रॅक्ट केलाय.
त्यामुळे ह्या दोन्ही साइड इक्वल आहेत बघा. पण a b ची आणि b c ची व्हॅल्यू काय बघा. a b ची व्हॅल्यू इक्वेशन 1 वर nk1 आणि b c ची व्हॅल्यू nk2. मग राइट हँड साइड मध्ये काही कॉमन येईल का रे. k1 k2 म्हणजेच काय मीन्स व्हॉट. हा जो काही नंबर आहे ना a c तो यांच्या मल्टिपल मध्ये. हा जो काही नंबर आहे ना a c तो यांच्या मल्टिपल मध्ये म्हणजेच काय n डिवाइड्स a c. पण जर n ह्या दोन नंबरच्या डिफरन्सला जर डिवाइड करत असेल तर आपण काय म्हणू शकतो a कॉन्ग्रुएंस टू c मॉड्युलो n. आणि आपल्याला हे प्रूव्ह करायचं होतं बघा. व्हेरी सिंपल. सो नेक्स्ट प्रॉपर्टी कडे जाऊया आपण. Second property, a congruence to b modulo n and c congruence to d modulo n. आपल्याला काय प्रूव्ह करायचं. आपल्याला काय दिलंय बघा. a plus c congruence to b plus d modulo n. म्हणजे काय a हा b ला कॉन्ग्रुएंट करतो, c हा d ला कॉन्ग्रुएंट करतो, तर a plus c हा b plus d ला कॉन्ग्रुएंट करतो. एखादं एक्झाम्पल घेऊया आपण. एखादं एक्झाम्पल घ्यायचं झालं तर तुम्ही बघू शकता. ओके. सो a congruence to b modulo n, c congruence to d modulo n, then a plus c congruence to b plus d modulo n. एखादं एक्झाम्पल घ्यायचं झालं तर आपण घेऊ शकतो बघा. 13 congruence to 5 modulo 2. खूप डिफिकल्ट पण होईल ना. 7 congruence to 1 modulo 3 and example बघा. 7 congruence to 1 modulo 3 and 11 congruence to 2 modulo 3. So का बरं. कारण की 7 - 1 किती रे 6 आणि 3 हा 6 ला डिवाइड करतो. 11 - 2 किती 9. तर 3 हा 9 ला डिवाइड करतो. जर तुम्ही या दोघांची ऍडिशन जर केली 18 congruence to 3 modulo 3 हे सुद्धा 2 आहे बघा. 18 आणि 3 चा डिफरन्स किती रे 15 आणि 3 हा 15 ला डिवाइड करतो. सो दिस इज व्हाट. बट दिस इज अ पर्टिक्युलर एक्झाम्पल. वी वांट टू प्रूव्ह इन जनरल. सो बघूया आपण कसं करता येईल. सो हे दिले काय. हा पार्ट गिवन आहे बघा. ह्या बेनच्या अगोदरचा पार्ट गिवन आहे. म्हणजे आपल्याला दिलेलं काय a कॉन्ग्रुएंस टू b मॉड्युलो n, c कॉन्ग्रुएंस टू d मॉड्युलो n आणि देन नंतरचा पार्ट आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. आता बघा सेन्स a congruence to b modulo n implies n divides a minus b. पण यावर तुम्ही काय लिहू शकता. हे आपण कशावर दिले कॉन्ग्रुएंसच्या डेफिनिशन नुसार. आणि मग डिवाइडची डेफिनिशन काय आहे की a minus b is equal to nk1. से दिस इक्वेशन नंबर 1. हा जो नंबर आहे ना a minus b यांच्या मल्टिपल मध्ये. अजून एक आपल्याला दिलेला आहे बघा c congruence to d modulo n. म्हणजेच काय n हा c मायनस d ला डिवाइड करतो. म्हणजेच काय c मायनस d इज इक्वल टू nk2. से दिस इक्वेशन नंबर 2. आता आपल्याला काय प्रूव्ह करायचंय बघा. आपल्याला हे प्रूव्ह करायचंय म्हणजेच काय n या दोन्ही नंबरच्या डिफरन्सला डिवाइड करतो. म्हणजेच मला काय कन्सिडर करायचंय बघा a c b d. पण मी जर याला मी कसं लिहू शकतो रे. याला मी असं लिहू शकतो बघा a b c d. म्हणजे या मायनस साइन मी आत मल्टिप्लाय केलाय. a आणि b एका ब्रॅकेट मध्ये घेतलाय, c आणि d एका ब्रॅकेट मध्ये घेतलाय. पण a b ची व्हॅल्यू किती आहे इक्वेशन 1 वरून nk1 आणि c b ची इक्वेशन 2 वरून nk2. म्हणजेच काय k1 k2.
RHS मधला आपण n कॉमन घेतलाय, मीन्स व्हॉट, हा जो काही नंबर आहे ना a प्लस सी b प्लस d हा n च्या मल्टिपल मध्ये, म्हणजेच काय n डिवाइड्स a प्लस सी मायनस b प्लस d. आणि पण ही डेफिनेशन आहे, कशाची डेफिनेशन आहे, कॉन्ग्रुएन्स ची डेफिनेशन आहे. म्हणजेच काय, हा नंबर आहे ना या नंबरला कॉन्ग्रुएंट करतो मॉड्युलो n. सो a प्लस सी कॉन्ग्रुएन्स टू b प्लस d मॉड्युलो n. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं बघा. आपल्याला ह्या दोन गोष्टी दिलेल्या होत्या आणि आपल्याला हे प्रूव्ह करायचं होतं, ते आपण प्रूव्ह केलंय. सो नाउ नेक्स्ट third property A congruent to B modulo n, C congruent to D modulo n, then AC congruent to BD modulo n. AC congruent to BD modulo n. आता दिले काय बघा, A हा B ला कॉन्ग्रुएंट करतो, C हा D ला कॉन्ग्रुएंट करतो, तर AC हा BD ला कॉन्ग्रुएंट करतो. ओके, एखादा एक्झाम्पल घ्यायचं झालं तर तुम्ही बघू शकता 5 कॉन्ग्रुएंट टू 3 मॉड्युलो 2. बघा बरं, 5 आणि 3 चा डिफरन्स 2 आहे. तशाच प्रकारे तुम्ही काय म्हणू शकता, 4 कॉन्ग्रुएंट टू 4 नाही, ठीक आहे, 4 कॉन्ग्रुएंट टू 2 मॉड्युलो 2. 4 आणि 2 चा डिफरन्स किती येतो, 2, आणि 2 हा 2 ला डिवाइड करतो. तर या दोघांचं मल्टिप्लिकेशन ज्यामध्ये 4 पंचे 20 कॉन्ग्रुएंट टू 6 मॉड्युलो 2. हा जो यांचा जो डिफरन्स आहे ना 14, इट इज आल्सो मल्टिपल ऑफ 2, म्हणजे 2 डिवाइड्स 20 मायनस 6. ओके, पण हे झालं पर्टिक्युलर एक्झाम्पल. आपल्याला इन जनरल प्रूव्ह करायचंय बघा. सो पुन्हा दिलेलं काय आपल्याला, व्हाट इज गिवन, सिन्स A congruent to B modulo n, this implies n divides A minus B, so this implies A minus B is equal to nk1. A minus B is equal to nk1, so this is equation number 1. Similarly, C congruent to D modulo n, so this implies n divides C minus D, so this implies C minus D is equal to nk2, so this is equation number 2. हे आपण कशावर फाइंड केलंय, तर आपल्याला डेफिनेशन माहिती आहे. कशाची डेफिनेशन माहिती आहे, मला कॉन्ग्रुएंटची डेफिनेशन माहिती आहे, मला डिवाइडची डेफिनेशन माहिती आहे. यावरून आपण हे आपल्याला माहित झालंय. आता मला काय प्रूव्ह करायचंय बघा, मला असं प्रूव्ह करायचंय की हा जो AC आणि BD आहे यांच्या डिफरन्सचा n डिवाइड करतो, तेव्हा मी म्हणू शकतो की AC हा BD ला कॉन्ग्रुएंट करतो. मग म्हणजे मला काय प्रूव्ह करायचंय बघा, AC मायनस BD मी हे कन्सिडर केलंय. ओके, आता यामध्ये बघा मी काय करतोय, AC मायनस BC प्लस BC मायनस BD. काय केलंय मी यामध्ये, BC ऍड केलाय आणि BC सबट्रॅक्ट केलाय. तर यावरून मला काय कॉमन मिळेल, C कॉमन मिळेल, म्हणजे मला इथे A मायनस B मिळेल. आणि मला इथे काय कॉमन मिळतो, तर BD. सो मी इथून जर B कॉमन घेतला तर मला काय मिळणार आहे, C मायनस D. इथे BD होता, BD इथं लिहायचा लागला ना, सो BD. सो इथून मी या पहिल्या दोन टर्म मधनं मी C कॉमन घेतलाय, या दोन टर्म मधनं मी B कॉमन घेतलाय. त्यामुळे आता A मायनस B ची व्हॅल्यू किती आहे, A मायनस B ची व्हॅल्यू nk1. तुम्हाला काय मिळते बघा, C टाइम्स nk1 प्लस B टाइम्स C मायनस B ची व्हॅल्यू nk2. पण यामध्ये मला जर तुम्ही पाहिलं तर राइट हँड साइड वर मला n कॉमन मिळेल, ck1 प्लस bk2. तुम्ही जर पाहिलं हे सगळे इंटिजर्स आहेत बघा. ओके, पण तुम्ही जर पाहिलं तर हा जो काही नंबर आहे ना तो n च्या मल्टिपल मध्ये आला, म्हणजे इथे काय आहे AC मायनस BD, म्हणजे हा जो काही नंबर आहे n च्या मल्टिपल मध्ये आला, म्हणजे काय n या नंबरला डिवाइड होतो. जसं आपण म्हणतो ना की 10 इज इक्वल टू 2 into 5, म्हणजे हा 10 2 च्या मल्टिपल मध्ये, म्हणून आपण कसं लिहितो 2 डिवाइड्स 10. तशा प्रकारे हा जो काही नंबर आहे ना AC मायनस BD हा n च्या मल्टिपल मध्ये आला, म्हणजे काय n डिवाइड्स AC मायनस BD.
पण ही डेफिनेशन आहे, कशाची डेफिनेशन आहे? कॉन्ग्रुएन्सची डेफिनेशन आहे. सो दिस इंप्लाइज AC congruence to BD modulo N. So hope you understand. One more property. Suppose A congruence to B modulo N and D divide N, then A congruence to B modulo D. ओके, म्हणजे आपल्याला दिलेलं काय आहे आणि आपल्याला प्रूव्ह काय करायचं हे एकदा आपल्याला समजलं की देन प्रूफ इज व्हेरी सिंपल. आपण डेफिनेशन अप्लाय करूनच प्रूफ देणार आहे. फक्त आता मी एखादा एक्झाम्पल देतो तुम्हाला. बघा इथे आपल्याला माहिती आहे की 21 congruence to 3 modulo 6. बरोबर आहे का नाही? 21 congruence to 3 modulo 6. का बरं? ह्या दोघांचा डिफरन्स किती येतो रे? 18 आणि 6 हा 18 ला डिवाइड करतो. 6 टाइम्स 3 इज व्हॉट? 18. ओके, आता बघा 2 हा 6 ला डिवाइड करतो का नाही? 2 हा 6 ला डिवाइड करतो. म्हणून आपण याला कसं लिहू शकतो माहिती का? 21 congruence to 3 modulo 2 असतो. 3 modulo 2 हे सुद्धा ट्रू आहे. जसं हे 21 congruence to 3 modulo 6 आहे, तसं 21 congruence to 3 modulo 2 हे सुद्धा ट्रू आहे. बघा तुम्ही 21 आणि 3 चा डिफरन्स किती आहे? 18 आणि 2 हा 18 ला डिवाइड करतो. म्हणजे हा स्टेटमेंट सांगतं काय? जर A हा B ला कॉन्ग्रुएंट करतो मॉड्युलो N आणि D हा N ला डिवाइड करत असेल तर A कॉन्ग्रुएंट टू B मॉड्युलो D. आता हे झालं पर्टिक्युलर केस. आपल्याला इन जनरल प्रूव्ह करायचंय बघा. इन जनरल. सो आता गिवन काय आहे? हा पार्ट गिवन आहे. A कॉन्ग्रुएंट टू B मॉड्युलो N. ही एक गोष्ट मला दिलेली आहे and D divide N. ही एक सेकंड थिंग we know. And from these two things we want to prove that A congruence to B modulo D. आता बघा यावरून मी काय लिहू शकतो की N divides A minus B. म्हणजे काय रे? A minus B is equal to NK1 for some K1 belongs to Z. हा जो नंबर n च्या मल्टिपल मध्ये. आता बघा D divide N म्हणजे काय? D is equal to N is equal to what? DK2 for some K2 belongs to Z. N हा D च्या मल्टिपल मध्ये म्हणजे काय? N is equal to DK2. ही n ची व्हॅल्यू तुम्ही इथे पुट करा. तुम्हाला काय मिळेल? A minus B is equal to DK1 K2. म्हणजे काय? हा जो काय नंबर आहे ना तो D च्या मल्टिपल मध्ये. म्हणजेच काय? D काय करतो माहिती का? A minus B ला डिवाइड करतो. म्हणजेच काय? ही डेफिनेशन आहे. कशाची डेफिनेशन आहे? कॉन्ग्रुएन्सची. सो A congruence to B modulo D. आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. सो होप यू अंडरस्टँड. वी वांट टू स्टॉप हियर फॉर दिस लेक्चर.